तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे, आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं, आवाहन केलं होतं आणि तेव्हापासून गणेशोत्सव सुरू झाला. पण आपलं हे जे मंडळ 104 वर्षापूर्वी चालू झालं, तेव्हा ते नेमकं कसं चालू झालं, ते कोणत्या साली चालू झालं आणि मंडळातले असे कोण कार्यकर्ते होते की ज्यांनी हे मंडळ चालू केलं? हे मंडळाची स्थापना 1922 सालची आहे. त्यावेळेला मंडळातली काही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. त्यांनी एकत्र येऊन टिळकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आणि हा जो काळ आहे 22 सालचा वगैरे, त्यानंतर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य चळवळीनं खूप मोठा वेग घ्यायला सुरुवात केलेली होती. त्यामुळं ह्या लोकांनी जे जे म्हणजे मुख्य प्रवर्तक आहेत त्या जैन मंडळाचे, त्यांनी ते सगळे एकत्र आले. त्याच्यामध्ये सावळाराम बाजारे होते, त्यानंतर दत्तात्रय शेळके होते, त्यानंतर किसनराव आंबेकर होते, त्यानंतर आसलाजी जैन होते, त्यानंतर गुलबाजी इंदूजी. हे गुलबाजी इंदूजी वगैरे मोठे काळ त्यांच्या सोन्याच्या पेढ्या होत्या त्या साताऱ्यात. बरं. तर ह्या लोकांनी पुढाकार घेऊन असे 15-16-15 लोक प्रवर्तक होते, ज्यांनी ह्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन हे मंडळ स्थापन केलं. अच्छा अच्छा.